नमस्कार. हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. राज्यामध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. हा पाऊस राज्यातील बऱ्यापैकी भागामध्ये आता चांगली हजेरी लावणार असून चांगला जोर आता पावसाचा बघायला मिळणार आहे. नेमका पाऊस आता कोणत्या जिल्ह्यातून सुरू होणार आहे ते सांगतो, कारण वातावरणात असा खूप मोठा बदल झालेला आहे. आता कमी दाब थेट महाराष्ट्रावर येणार असून मध्यम ते मुसळधार तर काही ठिकाणी अतिशय मुसळधार पावसाची देखील शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. कारण सध्या आता कमी दाबाची निर्मिती होतानाच आपल्याला चित्र आता स्पष्टपणे विशाखापट्टणमच्या जवळ दिसत आहे. विशाखापट्टणम पासून हे डायरेक्ट महाराष्ट्राकडे येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा प्रभाव आता बघायला मिळणार आहे. यामुळे विदर्भ असेल, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, खानदेश बऱ्यापैकी भागात आता खूप मोठे पाऊस होणार आहेत. मात्र आता कोणत्या जिल्ह्यातून पावसाला सुरुवात होत आहे, पुढच्या काही तासात कोणत्या जिल्ह्यात आता पाऊस दाखल होत आहे, सर्व काही अंदाज आपण बघणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, जेणेकरून रोजचे रोज अंदाज या चॅनलवरती बघायला मिळेल. त्यासाठी फक्त सबस्क्राईब करायचे आहे व तुमचा जिल्हा कोणता आहे आम्हाला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याचा अंदाज नक्कीच देण्याचा प्रयत्न करू. तर चला पाहूयात आता सविस्तर हवामान अंदाज. तर इकडे बघा, यामध्ये आता विचार जर केला तर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची सिस्टम लवकरच आता बंगालच्या उपसागरामध्ये विकसित होत आहे. याच्या प्रभावामुळे राज्यात आता पुढच्या काही तासातच मुसळधार ते काही ठिकाणी नदी नाल्यांना पाणी येईल अशा प्रकारचे पाऊस बघायला मिळणार आहेत. दिवसभर तसेच रात्रीला देखील खूप जोरदार असा पाऊस आता लवकरच सक्रिय होणार आहे. याचा थेट प्रभाव आपल्याला महाराष्ट्राच्या दिशेने बघायला मिळणार असून मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर चला आता कोणत्या जिल्ह्यात सध्या पाऊस सुरू आहे व सध्या सुरू असलेला पाऊस कोणत्या जिल्ह्याकडे पुढे सरकत आहे ते आपण बघूयात. कारण काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचे क्षेत्र लवकरच आता सक्रिय होतानाचं चित्र आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे. तर चला आता पाऊस पडणाऱ्या जिल्ह्यांची नावे आपण बघूयात. काही ठिकाणी आता अतिशय मुसळधार पावसाला सुरुवात होतानाचं चित्र आहे. विजांसह पाऊस आता दाखल होत आहे. अशा जिल्ह्यांची नावे बघू. तर यामध्ये इकडे बघू शकता, सध्या आपण सकाळी एक अंदाज दिलेला होता, त्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं विदर्भाला खूप मोठा अलर्ट राहील. त्याचप्रमाणे गोंदिया, भंडाराच्या भागात खूप मुसळधार अतिमुसळधार पाऊस सुरू असल्याचं स्पष्टपणे चित्र आपल्याला दिसून येत आहे. अजून एवढंच नाही तर या पावसाचा प्रभाव अजून खूप वाढणार आहे. मध्यम ते मुसळधार पावसाचं प्रमाण आपल्याला बघायला मिळणार आहे. यामध्ये जर विचार केला तर कोडोली, आर्वी, नागपूर येत्या 2 तासात हाय अलर्ट आहे. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच इकडे गोंदियाला नदी नाल्यांना पाणी येईल अशा प्रकारचा पाऊस बघायला मिळणार असून पुढच्या काही तासात खूप मोठा अलर्ट आहे. रात्रीला पूर्ण रात्रभर पाऊस राहण्याचा अंदाज या ठिकाणी आहे. तसेच इकडे तुमसरचे भाग असतील, या ठिकाणी भाग आपल्याला चांगला घेईन पाऊस या ठिकाणचा अंदाज आहे. तसेच आमगाव, लांजीचा भाग आहे, राजेगावचा भाग असेल, मध्यम ते मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. गोरेगाव, साकोलीचा भाग आहे, या ठिकाणी गोटगावचा भाग असेल, या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार. चिखली, भंडारा, मोंदाच्या भागात देखील मध्यम ते मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता हे आपल्याला बघायला मिळणार आहे. हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा, कारण असं वातावरण स्पष्टपणे आपल्याला दिसून येत आहे. खूप जोरदार स्वरूपाचे पावसाळी वातावरण असून काही ठिकाणी मध्यम ते जोरदार तर कुठे मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे. तसेच इकडे उमरेड, पाचगावचा भाग असेल, या ठिकाणी आपल्याला मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे. त्या 2 तासामध्ये खूप तुफान पावसाची शक्यता आहे. अक्षरशः ढगफुटी सदृश्य पाऊस काही ठिकाणी आता हजेरी लावणार आहे. तर चला आता हे पावसाळी वातावरण कोणत्या जिल्ह्याकडे पुढे सरकत आहे व पुढच्या 2 तासामध्ये कोणत्या जिल्ह्याला पावसाचा अधिक अलर्ट राहील ते आपण नावे बघूयात. आता फक्त राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर यामध्ये इकडे बघा, आता सध्याला जर विचार केला तर मध्यम ते मुसळधार पाऊस काही ठिकाणी आता लवकर सक्रिय होणार आहे. लवकरच पावसाची हजेरी उमरखेड, हिंगोली, जिंतूरच्या भागामध्ये देखील लागणार असून विजांच्या कडकडाटासह पावसाचं आगमन होईल. मात्र त्यापेक्षा अधिक पाऊस चंद्रपूर, पांढरकवाडा, आदिलाबादचे भाग आहेत, या ठिकाणी राहणार असून विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. यवतमाळ, कारंजाला, ताडोबाला, वर्ध्याला, देसाईगंजच्या पट्ट्यामध्ये मध्यम ते जोरदार तर कुठे मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. विजांच्या कडकडाटासह मेघगर्जने पुढच्या काही तासात पावसाचा अंदाज या ठिकाणी आहे. सध्या जर विचार केला तर भंडारा उत्तर साईडला खूप मुसळधार पाऊस सुरू आहे. हा विदर्भातील पूर्ण पाऊस मराठवाडा, खानदेश, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र लवकर आगमन करणार असून आता पुढचे काही तास खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. कारण राज्यातील कोणत्याही क्षणी काही जिल्हे आता घेण्यासाठी त्याला वेळ देखील लागणार नाही. 1 ते 1.5 तासात राज्यातील बराच भाग आता पाऊस घेऊन टाकणार आहे. यामध्ये सर्वाधिक अलर्ट इकडे पांढरकवाडा, भद्रावती, रुईचा भाग आहे, डिग्रस, दरवा,
यवतमाळ जिल्ह्यात देखील येत्या 2 तासात मध्यम ते मुसळधार पाऊस राहील। मंगळूरपीर वाशिमच्या भागात देखील मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अलर्ट आहे। सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा। तीव्र स्वरूपाच्या पावसाची शक्यता बऱ्यापैकी ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे। मंगळूरपीर कारंजाच्या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा तर काही भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो। हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे, कारण विजांच्या कडकडाटासह जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही आपल्याला पुन्हा एकदा बघायला मिळत आहे। तर चला अजून आता तीव्र पावसाची शक्यता काही जिल्ह्याकडे बघायला मिळत आहे, त्या जिल्ह्यांची नावे आपण बघूयात। तर इकडे बघा, आता फक्त लक्ष देऊन अंदाज बघा। तसेच जर विचार केला तिकडे लवकरच सध्या पाऊस सुरू असलेले एकदा जिल्हे सांगतो व ज्या जिल्ह्यात सध्या पाऊस सुरू आहे त्या जिल्ह्यातून पाऊस कोणत्या जिल्ह्याकडे पुढे सरकत आहे ते देखील आता बघूया। तर या ठिकाणी बघू शकता हिंगणघाटला काही ठिकाणी पाऊस सुरू असल्याचं आपल्याला दिसून येत आहे। हिंगणघाटच्या काही भागामध्ये पावसाचा जोर आता वाढणार आहे। मध्यम ते जोरदार पाऊस लवकरच सक्रिय होईल। नांदेड जिल्ह्यात देखील आता मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे। उमरखेड पांढरकवाडाच्या भागात देखील मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार असून विजांच्या कडकडाटासह आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही बघायला मिळू शकते। हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे। विजांसह नागपूर या ठिकाणी देखील लवकरच आता पाऊस येणार आहे। विजांच्या कडकडाटासह आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे। भंडारा अमरेडला पाऊस सुरू आहे, तो पाऊस लवकरच इकडे आता वर्ध्याकडे सरकणार असून वर्धा यवतमाळ ताडोबाच्या उत्तर साईडला मुसळधार प्रभाव टाकेल व नदी नाल्यांना पाणी येईल असा अंदाज आहे। तसेच उत्तर महाराष्ट्राकडे पावसाचं आगमन होणार आहे। शेवगाव छत्रपती संभाजीनगर या पट्ट्यात देखील विजांच्या लखलखाटासह विजांच्या कडकडाटासह पावसात दमदार आगमन होणार आहे। हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे। मेघगर्जनेसह काही ठिकाणी चांगल्या जोरदार स्वरूपाच्या पावसाच्या सरी आता बरसणार आहेत। तर चला आता मॉडेलच्या अंदाजानुसार बघूयात कमी दाब कोणत्या ठिकाणी आता दाखल होऊन मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळू शकते, तो अंदाज आपण आता बघूयात। तर इकडे बघू शकता, यामध्ये जर विचार केला तर आता लवकरच पावसाचं चांगलं तीव्र असं वातावरण आपल्याला निर्मलच्या भागामध्ये बघायला मिळणार असून निर्मलचे भाग असतील, निजामाबाद जगतापचे भाग असतील, या ठिकाणी लवकरच मुसळधार ते आदिलाबादचे पण काही भाग आहेत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचं क्षेत्र निर्माण होणार आहे। याचा थेट परिणाम आपल्याला अहमदपूरला बघायला मिळेल। नांदेडच्या काही भागात, हिंगोलीच्या काही भागात, उमरखेडच्या काही भागात बघायला मिळेल। याच्यामुळे मध्यम ते मुसळधार पाऊस बऱ्यापैकी भागात आपल्याला बघायला मिळू शकतो। लवकरच आता सेलू तालुका असेल, परळी, माजलगाव, बीड, केज असेल, पेठचा भाग असेल, अहमदपूरच्या भागात देखील विजांच्या कडकडाटासह विजांच्या लखलखाटासह जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे। हा पाऊस बऱ्यापैकी भागामध्ये चांगली तीव्रता दाखवेल असा अंदाज आहे। मध्यम ते मुसळधार पाऊस आपल्याला बऱ्यापैकी भागामध्ये पाहायला मिळणार आहे। हा अंदाज लक्षात घ्यावा। तीव्रता देखील या पावसाची आपल्याला काही भागामध्ये अधिक पाहायला मिळणार आहे। मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस नांदेडला आता रात्रीला सक्रिय होणार असून हाय अलर्ट भोकर, पेठ, उमरेच्या भागात आहे। सतर्क राहावे। भैंसाचे भाग असतील, या ठिकाणी मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही आपल्याला बघायला मिळू शकते। तसेच जर विचार केला तर तीव्रता देखील पावसाची आपल्याला काही भागासाठी अधिक बघायला मिळणार आहे। हा अंदाज देखील सर्व शेतकऱ्यांनी आता लक्षात घेणं गरजेचं आहे। तर चला आता अधिक पाऊस पडणारे आपण जिल्हे बघूया। त्यामध्ये बसमतला देखील चांगला पाऊस आहे। बसमत, परभणी, पूर्णा, नांदेड, भोकरचे भाग असतील, पाथरी, सेलूचे पण भाग असतील, या ठिकाणी देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही बघायला मिळू शकते। तीव्र स्वरूपाचा पाऊस आपल्याला काही ठिकाणी बघायला मिळणार आहे। जिंतूर, परतूरच्या भागात देखील पावसाचा अंदाज आहे। तर आता येत्या 2 तासात काही ठिकाणी विजांसह पाऊस दाखल होणार आहे। जरी सध्या वाटत नसलं पाऊस येईल, मात्र आता रात्रीला खूप मोठा अलर्ट असणार आहे। खूप तीव्र स्वरूपाचा पाऊस दाखल होणार आहे। तर चला अशा जिल्ह्यांची नावे राहिलेल्या 1 मिनिटामध्ये सांगतो। आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर इकडे बघा, यामध्ये नांदेड जिल्ह्यात खूप तीव्र पाऊस बघायला मिळणार आहे। नांदेड, अहमदपूर, परळी, केज, लातूर, पेठच्या भागात देखील जोरदार पावसाची शक्यता आहे। माजलगाव, बीड, जामखेडच्या भागात देखील विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहू शकतो। काही ठिकाणी चांगली तीव्रता पावसाची बघायला मिळू शकते। अशा प्रकारचं पूर्णपणे वातावरण हे आपल्याला दिसून येणार आहे। अशा प्रकारची स्थिती वातावरणामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। हा अंदाज लक्षात घ्यावा। विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार असं पावसाळी वातावरण आपल्याला काही भागामध्ये बघायला मिळणार आहे। काही भागात अतिशय तीव्र पाऊस राहील। अहिल्यादेवी नगरच्या पूर्व भागामध्ये, बीडच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तीव्र ते काही ठिकाणी अतिशय मुसळधार पावसाची शक्यताही बघायला मिळू शकते। तसेच एकंदरीत जर विचार केला तर नांदेड जिल्ह्याच्या दक्षिण साईडला खूप मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। तीव्र स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। काही ठिकाणी अतिशय तीव्र पाऊस राहणार आहे। तसेच इकडे लातूर, धाराशिवचे काही भाग असतील, या ठिकाणी देखील पावसाची शक्यता चांगली राहणार आहे। मध्यम ते काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे। तसेच इकडे सातारा, सांगली, कोल्हापूर
या ठिकाणी देखील आपल्याला पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। पंढरपूर, सोलापूर, तुळजापूर, इंदापूर, बार्शी, बारामतीच्या भागात देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे। मध्यम ते मुसळधार काही ठिकाणी तीव्र पावसाची शक्यता आहे। अकलूज, येनकी, पिलोच्या भागात देखील येत्या 2 तासामध्ये रात्रीला देखील खूप जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार असून सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यावा, कारण हा पाऊस विजांच्या कडकडाटासह बऱ्यापैकी भागामध्ये आपली चांगली हजेरी लावणार आहे। तीव्र पाऊस हा बऱ्यापैकी भागामध्ये होऊन जाणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यावा। तर चला आता काही जिल्हे असे आहेत की त्या ठिकाणी आपल्याला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आता बघायला मिळणार आहे। त्या जिल्ह्यांची नावे तुम्हाला सांगून टाकतो। यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जरी सध्या वातावरण नसलं तरी पुढच्या 2 ते 3 तासानंतर जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे। रात्री 8 वाजेच्या नंतर देखील चांगला पाऊस राज्यातील बऱ्यापैकी भागात बघायला मिळू शकतो। विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता ही राज्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार असून जोरदार ते अतिशय मुसळधार पाऊस आपल्याला राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये बघायला मिळणार आहे। लातूर जिल्ह्यात देखील येत्या 24 तासात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल। मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार तर काही भागात मुसळधार पाऊस अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। सर्वत्र चांगल्या स्वरूपाचा पाऊस राहू शकतो, काही ठिकाणी अतिशय मुसळधार स्वरूपाचा पाऊस देखील होण्याचा अंदाज आहे। तसेच इकडे 24 तासाच्या नंतर मोठा हाय अलर्ट कमी दाबामुळे राहील। कमी दाब महाराष्ट्रात दाखल होताच मध्यम ते मुसळधार चांगल्या व्याप्तीचा पाऊस राज्यामध्ये आता हजेरी लावणार आहे। हा पाऊस आता दिनांक 27 तारखेपर्यंत तरी काय आपल्याला राज्यात पावसाची शक्यता कमी होतानाच बघायला मिळत नाहीये। काही ना काही प्रमाणात पाऊस सुरू राहण्याचा अंदाज आहे। कुठे मध्यम राहील, कुठे जोरदार राहील, मात्र हा पाऊस सुरू राहण्याची शक्यता आपल्याला दिसून येत आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जसे तुम्हाला टाइम मिळेल तशी शेतीची कामे करतच चला, कारण पावसाचं प्रमाण खूपच अधिक हे राज्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे। येत्या 2 तासात नांदेड, नागपूर पावसाचा अलर्ट राहील। बीड, लातूर, धाराशिव, नांदेडला मध्यम ते जोरदार पाऊस राहणारच आहे। पुढच्या 2 तासामध्ये काही ठिकाणी तीव्र स्वरूपाच्या पावसाची शक्यताही बघायला मिळू शकते, अंदाज लक्षात घ्यावा। तसेच विजांच्या कडकडाटासह मुंबईला देखील पावसाचं आगमन राहणारच आहे। मुंबईच्या भागात देखील आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो। विशाखापट्टणमच्या भागात देखील पावसाची शक्यताही बघायला मिळणार आहे। कमी दाबामुळे आपल्याला जोरदार पाऊस विशाखापट्टणमकडून राज्याकडे येतानाचं चित्र बघायला मिळेल। रोजच्या रोज अंदाजासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, रोज अंदाज बघायला मिळेल। व्हिडिओला लाईक करू शकता। धन्यवाद।